रोज आहे ना गणपतीच्या पुढचा एक लाडू खाऊन मी तेच करतो. आनंद आहे तो म्हणलं एकदा मुलांना घेता यावं. तर सगळे बघू शकता, तुम्ही बघू शकता किती खुश आहेत तुम्ही सगळे. गणपती बाप्पा शुभ सकाळ सगळ्यांना. तुमचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज गणपतीचा 3रा दिवस आणि आज आपल्या पण 2 मिरवणूक आहेत प्रतिष्ठानच्या. तर मला वाटतंय पहिली आपल्या गावामध्येच आहे आणि दुसरी हिंजवडीला आहे. पहिली सुपारी मला वाटतं 12 वाजता आहे. तर आता त्या 10 वाजले. आता पत्कात जाऊ, दादाला घेऊन पुढं टेम्पो वगैरे भरायचा आहे, पुढची तयारी करायची आहे. त्याचं तुम्हाला दाखवतोच मी. काय रे दमला का फिरून? हा दमलास? Free from what I'm living in. Music is my therapy. Dancing is my medicine. Listen every part of me. So don't tell me you want me just because you're lonely, just because you saw me at the party. Bring my homies, we can take it slowly, we can take it slow. So don't tell me you want me just because you're lonely, just because you saw me at the party. Bring my homies, we can take it slowly, we can take it slow. आणि आवडे मस्त मार्ग आलेत आपल्या. आता आपण पण पत्कात जाऊ. आपली सगळी पोरं इथं रेडी आहेत मस्तपैकी आणि बाकी सगळे आतमध्ये आहेत. रामभाऊ प्रकट झालो मी. तुला आशीर्वाद आहे माझा. बस बाळा पुढे बस, काही विषय नाही, कुठेही बस. तर अशा प्रकारे आपण आता पत्कामध्ये आलेलो आहे. हर्षा गटले शुभ सकाळ म्हणायचं बाळा. हा अरे दुपार झाली, घोड्यांना शुभ सकाळ म्हणताय. लाजा वाटत का तुम्हाला? जादू पण ए प्रेम असं कर एकदा, असं जादूच तू. आता कसं वाटतंय पहिली पहिला दिवस वाजून तुला? एकदम मस्त वाटतंय. अंग बेंग दुखतंय का? काहीच नाही. अरे पहिल्या दिवशी वाकडे तिकडे चालू होता, हातपाय दुखतोय म्हणून. हे फक्त कॅमेरा चालू आहे म्हणून आता हे करते. किरपळ आपल्या मने पोरं आपली तिथं अचानक आली. आपण थोडस काम होतं करायला आलो तिकडं. ते काम तर झालंच नाही काय. आता 5 मिनिटात निघायचे पटकन. गॉगल कसं आहे? एकच नंबर भाऊ, एक मस्त आहे ना क्वालिटी. मस्त एक माझा गॉगल चोरलाय आणि माझा जमा गॉगल चांगला दिसतोय. जमा गोष्टी असते स्वतःची. हे वरद दादाचे फॅन फॉलोअर्स बिग फॅन आहेत त्याचे. विठ्ठल भक्त वरद दादा. गँग गँग तयारी झाली का गँग? थोडा उशीर झाला आम्हाला. टोल तुटला आमचा. टोल तिकडं टोलचं काम चालू आहे. काय हा चंद आहे, चंदाने टोल तोडलाय. टोल प्रमुख चंद आहे. कधी रुद्राक्ष उशीर करत नाही, पण आज जरा गडबड झाली. ते टोल वादक आमचे खूप फुलं भाऊ. आणि हे भाऊ वैयक्तिक का? कोलंबस डायरेक्ट उपाध्यक्ष आणि उपसंस्थापकांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन. झाड्या कटल्या आम्हाला. आमचं काय आम्हाला तसलं आयडी कार्ड आम्हाला नाही माहिती. त्याला मोठून आम्हाला असलं का? माझं तर जुनं रिबन आहे. पण बनवून घेतले, फक्त दाखवत नाही असलं तर याच्याकडे असेल. तुझ्याकडे तसलं आयडी कार्ड सापडलं भाऊ असं फाडणार. मला सगळे बघले. आता निघू. ए आवाज आहे ना. तर असं वगैरे आता आपला टेम्पो निघालेला आहे सुपारीसाठी. केळीवरनं भांडणं चालू तिथे वरद पवळीची. अरे इथं उपाशी आलोय बाबा, काय सांगू आता. अरे रोज आहे ना गणपतीच्या पुढचा एक लाडू खाऊन मी तेच करतो. बघा आमचा दादा चोरी करतो दादा आमचा लाडूची. मागे ते वरतला
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तर अशा प्रकारे आता आजच्या दिवसातली पहिली सुपारी आपण वाजवणार आहे बिरंगुट मध्ये. तिकडे चाललोय आपण. सुपाऱ्या पुढे नको रे, ते जाईन दुसऱ्या दिवशी. जाऊ नका रे दुसऱ्या दिवशी कोणी. सवय असतील लोकांना. आतापर्यंत मन काय होतं, आता डोळे पण काय झाले. काय आयुष्याला वाईट लागलंय. आता गाडीत नेऊन जरा त्रास झाला का टेम्पोत बसलो तुला. गाडी आहे एवढी मोठी गाडी जायचं. तर आता आपण टेम्पोतून रोल बाहेर काढू आणि इथनं सुपारी बाहेर रोल न्यायची पटकन. तुला माझा आशीर्वाद प्राप्त आहे रमा. तुला खायला भेटेल आज. गणपती चालू इतकं लाज वाटते का. लाज शी शी. गणपती घरी आहेत. सगळं ऑन रेकॉर्ड आहे. टाकणार नाही. टाकणार आहे मी. हे टाकणार आहे. सांगते अरे असलं मटेरियल तर पाहिजे मला. बघते राव गप्प. मी टाकणार आहे बाबा. ते तुझं बघून घे. आता कसं वाटतं. आता 3:45 झालेत आणि आपली पहिली सुपारी झालेली आहे. आता आपण आता सगळे जेवायला माझा फार्म हाऊसवरती. इथं आपला टेम्पो आपण लावलाय. मी याने अशा पाण्याच्या बाटली घ्यायला आलो. 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्यात. आता खाली सगळे आपलं पथक थांबले. 2च मिनिटं सगळी गँग इकडे आपली. ए हर्षा हर्षुडी सगळी इथं थांबली जातात. यशा जेवण चालवतोय. तर आता आपली पहिली सुपारी आपण वाजून झालोय आणि वाजून झालं आता जेवणाचा टाइमला आलेलो आपण. भाऊ कसं काय जरा सांग. मनोगत सांगतो कसं होतं. आत्ताच एक मिरवणूक झाली. 3ऱ्या दिवसाच्या विसर्जनाची मिरवणूक होती. एका शाळेची मिरवणूक होती. खूप उत्तम अशी मिरवणूक. सुरुवात पण झाली आणि शेवट पण झाला. विद्यार्थी खूप खुश होते. तिथे शाळेचे सगळे शिक्षक वगैरे मुख्याध्यापक त्यांना खूप आपलं वादन आवडलं. त्यानंतर जवळच जेवणाची सोय करायची म्हणून आपल्या पथकातले जे कार्याध्यक्ष आहेत त्यांचा स्वतःचा फार्म हाऊस इथं जवळच होता. तर ते म्हटले की आपल्या फार्म हाऊसवरती जाऊ जेवण करू सगळे मिळून. तर कसं राहतं की आपण नेहमीच जेवतो. रोजचं आपलं जेवणाचं नियमितता असते. पण निसर्गाच्या सानिध्यात आलो आणि तिथे जो जेवणाचा जो आनंद आहे तो म्हणलं एकदा मुलांना घेता यावं. तर सगळे बघू शकता. तुम्ही बघू शकता किती खुश आहेत तुम्ही सगळे. ए सगळ्यांनी बघा कसे खुश आहेत सगळे. मस्त निवांत बसलेत. मस्त शेजारचा एकदा शेती दाखवा आमची तुमची. निलय कसं वाटते. भूक लागली का. मला वाटतं 2 घास इथं जरा जास्तीच जातील. मला वाटतं आता बिर्याणी मजबूत आणतात. बिर्याणीचे आयुष्य जा बिर्याणी जाऊ दे. आयुषला खुश आहे. आयुष मॅनेजमेंट आयुष आहे. चंदू मागव की ए पोरांनो झालं का सगळ्यांचं ओके. हा बघ जादू. अरे खाना पटकन बाबा. इथं पण तारक मेहता चालू आहे तुझं. आयला आता डोक्यावर पडलेलं आहे बाबा. बिग बॉस बघणारे लोक डोक्यावर पडलेले असतात मी असं ऐकले. जेवला तू बाळा. जा तिथं बस कुठेतरी. जा तिथं बस. ए गँग जेवले का तुम्ही. पोट भरलं ना. कसे वातावरण कसं आहे. मस्त आहे ना. निवांत बसा. वर बसायचं का. एका तिकडे बसा. तुम्ही तिकडे बसाल. जा पलीकडनं बस. पलीकडनं शरीर बसा मस्त दोघांनी. बसा तिकडे मस्त. त्याला घे तिकडे तू बस. बाळा ठेवा एकमेकांच्या खांद्यावर हात. हा बघा इकडे आता यांच्याकडे गमत बघत बसा नसते. टाइमपास निवांत.
काय का नाही सतीश जेवला जेवलो आता मी. पोट भरलं एकदम क्वालिटी बिर्याणी होती, एकदम क्वालिटी बिर्याणी, शिरा आणि सगळ्यात बेस्ट म्हणल्यावर आपली ओके झालं बस भावना कोशिंबीर लय भारी होती. तर आता आपली जेवण वगैरे झाली सगळ्यांची. आता सगळे परत पुढच्या सुपरसाठी निघालेले. आता मस्त बिर्याणी खाल्ली सगळ्यांनी. इथे लगेच सगळ्यांना झोपायला लागले तर बघ. आणि त्याचं बघ महाराजच बसला की बाबा सुस्ती आली. आता पुढे आपला टेम्पो पण निघालाय. आता आपण चाललोय हिंजवडीमध्ये. तर ट्रॅफिक वगैरेचं बघू कसं काय नियोजन. तिथं आम्हाला 6ला सुपारी चालू करायची. आता 5 वाजले, तासभर आहे. मम्मीला फोन करतोय पण तिला आवाजच आहे ना. नवीन फोन घेऊन द्यायला लागणार ना. अरे नवीन नाही तर तुझ्या मम्मीचं नाही, सगळ्याच मम्मींचा प्रॉब्लेम येतो. आवाज जात नाही ना आमचा फोनचा पण प्रॉब्लेम नाही येतो. पहिली 10 सेकंद अशीच जातात, हॅलो हॅलो हॅलो. त्याच्यानंतर हा बाळा बोल कशाला फोन केलाय. काय नाही मम्मी मी जेवायला नाही. गेला का स्वयंपाक आजचा पण वाया. आधी नाही का सांगता येत. दुपारचं पण जेवण वाया गेलंय, आता रात्रीचं पण जेवण वाया गेलंय. मी तर रोज शिवाय होते. रोज पथक चालू झालं बसलं. आज मॅक्स टू मॅक्स आज रात्री होईल बोलला. मला जॉबचं टेन्शन कसं यांचं. कंपनीचं काम चालू आहे. कंपनीचं काम चालू आहे. सर कशी वेळ येते दोघांना. तोंड मला पोहते भाऊ. तोंड लपून नाही होणार. सगळ्यांना माहिती इथं मयूर ढमाले बसलेला आहे, प्रतिष्ठानचा अध्यक्ष. काढ की बोलतो आता. ब्लॉग होईल, आपण ब्लॉग व्हायचा. दोघांना बघितलं तुमच्या मॅनेजरने रिझाईन घरूनच द्यायचं. ऑफिसला बी येऊ नका मग. कसले आणतील यांना. दोघांचे बॉस 3-4 दोघांचे बॉस फायर. तर अशा प्रकारे आपण जिथं आपली सुपारी आहे जे IIEBM कॉलेज तिथं आलेलो आहोत. रॉंग साईड बरोबर आहे असं पण ते कुठलं गेट रे. पुढचं गेट. तर आपली या कॉलेजला सुपारी आहे आता. तर आपण इथं आलोय, वेळ चालू एकदम. आता 10-15 मिनिट लगेच सुपारी चालू करू. दादा स्टोल आलेला आहे खाली. हात बघ. मानस कसं वाटतं सुपारीचं. एक नंबर भारी सुपारी असणार आहे. समय तर 5 मिनिट समय फुल टाईट मध्ये चाललाय. लयच खुश आहे. साम्याचा चेहऱ्यावर ग्लो आलाय. ग्लो. तर आपण आज ह्या कॉलेजची सुपारी आता वाजवलेली IIEBM. तर मागच्या वर्षी पण यांची सुपारी होती का नाही. मागच्या वेळेस या कॉलेजच्या सुपारीला मी एक रील टाकलेली या कॉलेजची, आणि ती रील माझी 700K प्रमोशन. डोल उडून घेत आहेत भाऊ. कसं काय आता आहे का जोरात एकदम फुल पॉवरनी. आपला तिकडे मेंटेनन्स चालू आहे. जाऊ आपण पण.
फुल पाठी मागे हे मागे सारखा थोडे आता आमचं मस्तपैकी वादन झालेलं आहे आता आणि ये ना तर हे आमच्या महादेवी मॅडमचं कॉलेज आहे. महादेवीने इथं दूरच केलाय ओपनिंग करून धुराची राडा केला. तुझं प्रमुख महादेवी भुजबळ नुसता राडा करत होती महादेवी. सगळ्या लोकांना आवडलेलं आहे. जेवण झालेली आहे. गरिबी लय वाईट असते बघा. काल काय बाटलेलं काल काय बाटलेलं काल वेगळं बाटलं आज गुडघा बाटलाय. लय हालचालच पोरांचे. असं बोलू नका. तू घाबरते कुणाला घाबरते तू? हा मग नीट किती वाजले तरी? आता वाजलेत बरोबर 10 मिनिटं. तर आता 10 मिनिटं की बहिणीला भाऊ बोलले तर असतीलच. आणि आता तशी आपण आपली आजची दिवसाची शेवटची सुपारी वाजून परत पथकात आलेलो आहे. 2च मिनिटं आपण पथकात जाऊ आणि मग आता आवरावरी करू. मला वाटते टेम्पो अजून आला असेल पोचला. टेम्पो पथकात पोचलेला आहे. आपल्याला थोडं लेट झालं कारण सगळं आवरावरी करून निघालो तिथली. आजचं वादन अतिशय सुंदर झालं. त्या लोकांना पण भरपूर आवडलं. दरवर्षी असतं आपलं वादन कुठं फेल होतच नाही. आपल्याला हवं आहे. सगळे सेलिब्रिटी झाले होते. सगळ्यांबरोबर फोटो नुसतेच फोटो चालू होते. फोटो पोरं काय ऐकतच नव्हते आपली. फोटो सरळ 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 घ्या. फिरवा इकडे फिरवा जरा तिकडे फिरवा सांग. मस्तपैकी सुपाऱ्या झालेल्या सगळ्या बाजून. आणि आता उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्लॉग बघणार त्या दिवशी आमच्या दादाचा बर्थडे. तर त्यासाठी आम्ही आता केक घ्यायला चाललेलो आहे. आता बघू आता 12-15 रुपयाचा 12ला केक कापू नाहीतर मग त्याच्या आधीच केक कापून आपण बर्थडे साजरा करू. किती 10 वाजलेत ना? 10 वाजले. 10:15. बॉस टाक बॉस 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 कुठं होते रे? आपण एक केक घेऊन चाललोय आपल्या बॉसच्या दुकानातनं. एकेस केक शॉप. तुम्ही पण इथं केक घेऊन जाऊ शकता. काय आता इथं नाहीये. तुम्हाला दाखवला असता आमचा बॉस कसा आहे. हो का मस्तपैकी हा केक घेतला आपण. जाऊ केक वगैरे कापू आणि मग घरी जाऊ. साई शेट कसं काय? यश भाऊनी केक आणलेला आहे आता. तर मस्तपैकी बर्थडे करू भाऊचा. त्याने आज झालं बर्थडे सगळ्यांनी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसा सरकी साईडला माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे कसलं मंद रे समय निवळ मंद निवळ मंद. इक्का बॉस लाखों का सिक्का बॉस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालणार. आता इथून पुढं हेच गाणं चाललं पाहिजे. महाराष्ट्रात हेच गाणं चालणार. मराठीच बोलला. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. आणि हा बघा भाऊचा केक पण कापलाय. आणि आजचा ब्लॉग मी इथंच समाप्त करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही केक खातो. तुम्ही पण केक खा. शुभरात्री.